नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वारली चित्रकला या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 वारली चित्रकला ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि ह्या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। वारली हे एक आदिवासी जमातीचं नाव आहे आणि या जमातीद्वारा जी चित्रकला सुरुवात झाली ज्या चित्रकलेची, त्या चित्रकलेच्या प्रकाराला आपण वारली चित्रकला असे म्हणतो। आपली भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध आहे। महाराष्ट्राला आदिवासी कलांचा वारसा लाभलेला आहे। मग ही वारली चित्रकला कशी निर्मिती झाली, कशी सुरुवात केली याचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे। तर चला आपण जाणून घेऊया ह्या वारली चित्रकलेबद्दल। वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्कारांचा शोध घ्यावा लागतो। आता बघा, आपल्याला जर वारली चित्रकलाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लेखक म्हणतात की आपण जेव्हा त्या छोट्या छोट्या वस्त्यांवर जातो त्या लोकांना आपल्याला बोलते करावं लागतं। त्यांच्यामध्ये भरपूर कला असतात पण ते त्यांच्या कलांना विकसित करण्याचा मार्ग त्यांना मिळत नाही। त्यांच्यामध्ये नवीन निर्मिती करण्याची क्षमता असते, आविष्कारांचा शोध घेणे, आविष्कार म्हणजे नवीन निर्मिती करणे। पण जर त्यांना अशा कला गुणांना वाव मिळत नसल्या कारणाने किंवा त्यांच्यापर्यंत समाज पोहोचला नसल्या कारणाने जेव्हा नवीन लोक त्यांच्याकडे जातात तेव्हा ते सहसा त्यांच्यातील काही गोष्टी सांगत नाहीत। मग लेखक सांगतात की आपल्याला त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना बोलते करावं लागतं। त्यांच्यामध्ये जी काही नवीन निर्मितीची जी काही क्षमता आहे त्या आविष्कारांचा शोध घ्यावा लागतो। तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूंच्या कांड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात। आता बघा, ही वारली चित्र जेव्हा आपण पाहतो ना तर आपल्याला असं वाटतं की लहान मुलं कशी नुसते रेषा वगैरे ओरखडत असतात तसंच आपल्याला वाटतं। पण त्याच्यामध्ये सुद्धा एक नवीन नाविन्य आपल्याला पाहायला मिळतं वारली चित्रकलेमध्ये। त्याचं विशेषतः म्हणजे काय की तांदळाच्या पिठामध्ये पाणी ओतून त्या पांढऱ्या द्रव्याने बांबूच्या काड्यांनी ते रंगवलेली पांढरी शुभ्र चित्र असतात। जशी काय आता आपण चित्रकलेचा ब्रश असतो की नाही, तो कलरमध्ये आपण बुडवतो आणि त्याच्याने आपण कलर करतो किंवा चित्र काढतो। पण त्यावेळेस ती साधनं नसल्या कारणाने ते काय करायच्या, बांबूच्या काड्या घ्यायच्या आणि त्यांच्याकडे रंग नसल्या कारणाने तांदळाचं सफेद पांढरे शुभ्र असं पीठ घ्यायचे आणि त्या पिठामध्ये पाणी ओतून त्याचा तो कलरचा हे बनवायचा आणि त्याच्याने ते चित्र काढायचे। म्हणून बघा, अधिकतर तुम्हाला हे जे वारली चित्रकला कोणत्याही त्यांचं बॅकग्राऊंड पाठीमागचा पडदा जो असतो तो कोणत्याही कलरचा असू शकतो, काळा, अधिकतर काळा किंवा भडक कलर असतो। ते लाल दाखवलेला आहे तुम्हाला चित्रामध्ये आणि त्याच्यावरती जे चित्र त्यांनी काढलेलं असतं वारली चित्रकला ते अधिकतर पांढऱ्या किंवा सफेद रंगांचीच असतात। परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात। आता बघा, आपल्याला हे आडव्या उभ्या रेषा दिसतात पण काही आकार जे असतात ना ते निसर्गातून प्रेरणा मिळाली असतात। जसं चंद्र आहे, सूर्य आहे, झाडांच्या पानांचे आकार आहेत, या सगळ्यांची माहिती आपण अजून पुढे पाठात पाहणारच आहोत। वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागेल। आता बघा, ते जे चित्र काढतो आपण तर त्यांचा आकाराला एक प्रमाण असतं की हात एवढेच दाखवायचे आहे, डोळे एवढेच दाखवायचे आहेत, नाक एवढंच दाखवायचं आहे। तसं ते त्यांच्या पण वारली चित्रकलेमध्ये असा आकाराचा आणि रेषाची काही एक प्रमाण नसतं। पण असं असलं तरी वारली चित्रकलेच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद म्हणजे त्यांचं स्तुती नेहमीच करावी लागेल, प्रशंसा नेहमीच करावी लागेल। कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना सुद्धा, आता बघा, जेव्हा एखादी कला आपल्याला जोपासायची असते, आपल्याला एखादी कला जेव्हा शिकायची असते त्याचं आपल्याला शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं लागतं। जसं तुम्हाला नृत्यकला जोपासायची असेल तशी बघा, त्याच्यामध्ये पण नृत्याचे विविध प्रकार आहेत, कथ्थक आहेत वगैरे असे भरपूर प्रकार आहेत। मग त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं लागतं। संगीत कला जरी जोपासायची असते तर त्याचं सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं, चित्रकलेचं सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं। पण ह्या आदिवासी पाड्यातील लोकांकडे असं कोणतेही शास्त्रशुद्ध
शिक्षण नसतानाही त्यांनी एक अप्रतिम अशी कलाकृती तयार केलेली आहे. कलेचे असे कोणतेही शास्त्र शुद्ध शिक्षण न घेता सुद्धा अशी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. रंगांचा अतिशय कमी वापर. आता जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा, या वारली चित्रकलेमध्ये आपल्याला फक्त एकच रंग पाहायला मिळतो आणि तो म्हणजे पांढरा. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे रंगांचा त्या कलेमध्ये किंवा त्या चित्राच्या प्रकारामध्ये रंगांचा अतिशय कमी वापर केला जातो. उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू आणि काजळी. तर बघा हे सांगितलेलं. तर गेरू म्हणजे बघा, जसं की आपण आता रांगोळी काढतो, तर रांगोळी काढायच्या आधी खाली आपण गेरूने एक मातीचा प्रकार असतो, तो लाल रंगाचा असतो, त्याच्याने जमीन लाल केली जाते, त्याला आपण गेरू म्हणतो. तर इथे पण बघा दाखवलेलं तुम्हाला, हा पाठीमागचा जो रंग आहे ना तो गेरूचाच रंग आहे. आणि हे जो वरतीचे चित्र काढले ते तांदळाच्या पांढऱ्या पिठाने काढलेलं आहे. काजळी. काजळी म्हणजे बघा, आपण दिवा लावतो तर दिव्याच्या आजूबाजूला जे काळा रंग लागला जातो त्याला आपण काजळी असं म्हणतो. हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. मग बघा, चित्र रंगवण्यासाठी कशाचा उपयोग करतात. तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, तेव्हा तुम्ही हे उत्तर लिहू शकतात की काजळी, तांदळाचं पीठ, गेरू, हळद, कुंकू, रंगीत फुले आणि झाडांचा चीक. आता बघा, हळद पिवळ्या रंगाचा असतो, कुंकू लाल रंगाचा असतो आणि जंगलामध्ये ते राहायचे, त्यामुळे त्यांना विविध फुलांचं उपलब्ध मिळायची. मग ते फुलं सुकवायची आणि त्या सुकवून पाकळ्या सुकवल्यानंतर त्याची पावडर बनवायची आणि त्याच्यापासून रंग तयार करायचा. किंवा मग झाडांचा चीक, ह्या सगळ्या साधनांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करत असत. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. आता बघा, आपल्याला जर चित्र काढायचं असेल, रांगोळी काढायची असेल, तर आपण काय करतो, एक रफ स्केच तयार करतो आणि नंतर मग पुन्हा त्याच्यावरती आपण छानपैकी ते चित्र तयार झाल्यानंतर मग एक सुंदर पण ते जे ॲक्च्युअल चित्र असेल ते पूर्ण करतो. पण ते आदिवासी पाड्यातील लोक असं करायचे नाही. ते डायरेक्ट चित्र काढायला सुरुवात करायची. त्यांना रफ स्केच वगैरे काढायची गरज पडायची नाही. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. आता बघा, त्यांच्या आजूबाजूला त्यांना जे रंग दिसायचे, जे आकार दिसायचे, त्यांचाच आधार बनून त्यांनी ही चित्रकलेचा स्वरूप तयार केलं. जसं की बघा, वर्तुळ, सूर्याचा, चंद्राचा आकार त्यांनी पाहिला, त्यांना गोलाकार दिसला. चाक जे असतं, चाकाचा आकार पाहिला, त्यांना तो गोल दिसला, मग वर्तुळ सुरू झाला. चौकोनाचा मग विविध पुढे सांगितलेले चौकोन कसा तयार झाला असेल, त्रिकोण कसा तयार झाला असेल. मग अशा उभ्या रेषांनी, आडव्या रेषांनी त्यांनी मानवाचं शरीर काढलं, झालं त्यांचं चित्र. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. आता बघा, इथे लेखकाने त्यांच्यातील विशेषता किंवा विशिष्ट गुण आपल्याला सांगितलेला आहे. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. बघा, आता झाड आपण पाहिलं तर झाड जमिनीपासून आकाशाकडे जात असतं, म्हणजे जमिनीमधून ते वाढत 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 वरच्या दिशेने ते जातं. आता ह्या पाठीमागे पण त्या लोकांनी घेतलेली त्यांची जीवनाकडे बघण्याची जो आशावादी दृष्टिकोन आहे तो लेखकाने आपल्याला इथे सांगितलेला आहे. पण बघा, अन्य चित्रकार झाड काढताना त्यांच्या नेमके उलट, म्हणजेच वरून खाली चित्रे काढतात, रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. आता बघा, जर आपण नॉर्मल चित्र काढायचं असतो तर आपण खालून वरती चित्र काढत नाही, तर वरून आपण सुरुवात करतो. झाडाचं पण आपण वरून खाली दाखवतो, झाडाची फांद्या वगैरे आपण खाली दाखवतो. तर इथे लेखकाने आपल्याला ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्या मते हा जो चित्राचा प्रकार आहे तो उलटा आहे, कारण की मनुष्याचा विकास जमिनीवरून आकाशाकडे होतो आणि आकाशाकडून जमिनीकडे येणे म्हणजेच मृत्यूला आपण आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणजेच ते आपल्या जीवनामध्ये नकारार्थी विचार आणण्यासारखे आहे. बघा, हा पॅराग्राफ तुम्ही लक्षात ठेवायचे किंवा त्याला खूण करून ठेवा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची त्यांची भावना व्यक्त होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट, म्हणजेच
वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयनमुख जीवन असते. आता बघा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन कसा आहे किंवा जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा त्यांच्याकडे हा गुण कुठून आला. तर आपण उदाहरणासकट तुम्ही ते सांगू शकतात की जेव्हा झाडाची निर्मिती जमिनीकडून आकाशाकडे होतेच, म्हणजे हे त्यांनी जीवनाचा तो आधार मानलेला आहे आणि याच्यामध्येच त्यांच्या आशावादी दृष्टिकोनाचा, सकारात्मक जीवन दृष्टिकोनाचा आपल्याला आशय मिळतो. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. चौक काढला जातो म्हणजे बघा, चारी बाजूला जाणारा जो रस्ता असतो आणि त्याच्या मध्यभागी जे स्थान असतं त्याला आपण चौक असे म्हणतो. मग लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी काय केलं जातो? चौक काढला जातो. आपल्याकडे पण बघा, लग्नविधी वगैरे असेल तर चौक वगैरे भरला जातो किंवा देवाचं काही कार्य वगैरे असेल तर चौक भरला जातो, म्हणजेच काय, चौकोन तयार केला जातो. धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. धवलेरी ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याच्या विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. आता बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की अजून सुद्धा आपण पाहतो की काही ठिकाणी खेडेगावामध्येच नाही, शहरामध्ये सुद्धा ह्या लग्नाच्या ज्या विशिष्ट विधी ते केले जातात की लग्नाच्या पहिल्या दिवशी मांडव टाकला जातो, विविध भिंतींवरती रंगोटी केले जातात, शुभ विवाह लिहिले जातात, नवरदेव नवरींचे चित्र काढले जातात. हे का केले जातात? कारण की त्या पाठीमागची एक विशिष्ट पद्धत असते आणि विशिष्ट धार्मिक भावना असते. मग बघा, भित्तिचित्रे रंगवण्याचे जे काम केले जातात, विशिष्ट स्त्रियांना ते काम दिलं जातं आणि त्या स्त्रियांना काय म्हटलं जातं? धवलेरी असं म्हटलं जातं. पुढे लेखक आपल्याला या धवलेरींबद्दल सांगत आहेत की वारली संस्कृतीतील भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळेवेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकारांची चित्र काढत असतात. आता बघा, त्यावेळेस ते अशिक्षित असतील, पण भौमितिक म्हणजे भूमितीमध्ये जे काही आपण आकार शिकतो, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, षटकोन वगैरे हे काही असे आकार शिकतो, ते भौमितिक आकारांची चित्र हे वारली चित्रामध्ये काढले जातात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला आणि त्यांच्या चित्रामध्ये तो टाकला. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. बघा, आता तुम्ही बघितलं असेल ना, अंडाकृती आकार, पानांचे आकार बघा कसे आहेत त्यांच्या. नंतर पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला आणि इंद्रधनुष्य यातून त्याने कमान आणि अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभ्या आडवे रेषांचे आकार तो शिकला. मग बघा, इथे तुम्हाला दिसत आहे त्या झाडांच्या याच्यामध्ये पण सुद्धा तुम्हाला विविध आकाराचे इथे वर्णन केलेलं आहे, ते इथे तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्यांचा पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे याच्या अवलोकनातून मिळाली. मग अशा बघा, त्यांनी निरीक्षण क्षमता त्यांची खूप चांगली होती त्या काळामध्ये. त्यांनी निसर्गातून आजूबाजूला पर्यावरणामध्ये जे काही त्यांना दिसत होते त्यांचे आकार त्यांनी त्यांच्या ह्या चित्रकलेमध्ये उतरवले. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. मग बघा, जे त्यांना निसर्गातून दिसलं ते त्यांनी त्या आपल्या भिंतीवरती उतरवलं आणि आज त्या कलेचं आज आपल्या महाराष्ट्राला एक विशिष्ट प्रकारचा वारसा म्हणून तो भेटलेला एक समृद्ध वारसा आहे. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आता बघा, ही वारली चित्रकला एक आपण म्हणतो की एक विशिष्ट गोष्टी लोकांसाठीच आपण म्हटलं जातं की आदिवासी लोक म्हटले की त्यांचं हीच कला तीच कला, पण आता नाही. ह्या कलेचा वापर सर्वत्र होत आहे आणि त्याचं आपण जर म्हटलं तर डिमांड आज फक्त भारतातच नाही, भारताबाहेर सुद्धा अशा वारली कलेची संपन्नतेचं मागणी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा मिळत आहे. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल टी-शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते.
घरांच्या भिंती, घरांच्या अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेला मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे. तर ह्या पॅरेग्राफमधून, या परिच्छेदमधून आपल्याला लेखकाला एवढं सांगायचं आहे की जे आदिवासी पाड्यातील जी ही कला होती ती आता फक्त त्यांच्यापुरता मर्यादित न राहता पूर्ण देशामध्ये ती पसरलेली आहे आणि तिला मागणी फक्त पूर्ण देशातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा तिला फार मोठ्या प्रमाणाने मागणी आहे. म्हणूनच लेखक म्हणतात की या वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर जी आहे फक्त देशभरातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा त्याची छाप नक्कीच उमटलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपल्याला लेखकाने महाराष्ट्रातील वारली चित्रकलेचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि निसर्गाशी नाते जोडणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणे हे वैशिष्ट्य आपल्याला या पाठातून पाहायला मिळतं. हा पाठ इथे संपलेला आहे, परंतु या पाठाचा स्वाध्याय आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.